डॅमेज कंट्रोल आहे की काय असं देखील या दृष्टिकोनातून देखील त्याच्याकडे बघितलं असे त्यांना उशिरा करणं एवढा सन्मान मिळाला आणि त्या सन्मानाच्या दिवशी पूर्वी काय घडलं किंवा उशिरा झाली त्याचा अर्था भाषा करायला नको असा एक प्रकारचं समाधान व्यक्त करण्याची ही स्थिती आहे आणि त्यामुळे त्यांच्या पक्षात काय झालं किंवा याच्या मी काही खोलवर जाऊ इच्छित नाही. साहेब एक घटना काल मुंबईमध्ये घडली. एका आमदारांनी भर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर एका वेगळ्या दुसऱ्या पक्षाच्या शहराध्यक्षावरती गोळीबार केला. त्यात 2 जण जखमी झाले. राज्यातली कायदा सुव्यवस्था सर्वसामान्यांसाठी निश्चितपणे जितकी महत्वाची असते तितकीच जे कायदे बनवतात ज्यांच्यावरती जबाबदारी आहे त्यांच्याकडून अशा पद्धतीचं वर्तन होतं. असं आहे हे कोणाबद्दल घडलं मला फारसं माहिती नाही. भारतीय जनता पक्षाचे गायकवाड नावाचे आमदार आहेत त्यांनी गोळीबार केला. शिंदे गटाचे कल्याणचे त्या भागात गायकवाड आहेच. म्हणजे असं आहे की सध्या ज्यांच्या आता राज्याची सूच आहे तिथं कायदा हातात घेणाऱ्यांच्याबद्दल मुक्तता किंवा मुखिक हे आहे असं जे ऐकायला मिळतं ते वास्तव आहे असं तुमच्या माहितीवर दिसतं. सत्तेचा गैरवापर हा केला तक्रारी पण त्याला काही मर्यादा आहेत. असं फायरिंग आणि तत्सम गोष्टी या जर व्हायला लागल्या आणि राज्य सरकारची त्या सगळ्या बाबतीत बघ्याची भूमिका असेल तर राज्य आज कोणत्या दिशेने चालले आहे तुमच्या याचंही उदाहरण आहे. आणि अक्षरशः हे अशा गोष्टी घडतात या महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. साहेब देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतर राज्यातील गुन्हेगारी वाढते असं सुप्रियाताईंना वाटतंय. तुम्हाला देखील असंच वाटतंय का की फडणवीस असल्यानंतर असं कोणाला वाटतं? सुप्रियाताईंना वाटतंय. त्यांना विचारा त्यांचा प्रश्न मला काय विचार. काल महाविकास आघाडीची बैठक झाली. पालिकेतल्या एखाद्या गोष्टीचं सुद्धा खुलासा मला मागून शकतो. तुम्ही पत्रकार आहात. ठीक आहे. काहीतरी प्रत्येक कुणाचं बोलतो ही फाईलचा आनंद आहे. काल महाविकास आघाडीची बैठक झाली. प्रकाश आंबेडकर बाहेर येऊन असे म्हणले आमची युती राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आहे, काँग्रेस सोबत अजून बोलणे झाले नाही. मग आघाडी म्हणून एकत्र चर्चा करणं अपेक्षित आहे. असं या सगळ्या पक्षांच्या वतीने जे सहकारी या चर्चेमध्ये होतात त्यातल्या काही लोकांनी मला सकाळी केला. बाळासाहेब आंबेडकर यांचा एक आग्रह होता आणि त्या आग्रहाला काही तथ्य आहे की एकत्र आपण येतो पण शेवटी काहीतरी कार्यक्रम लोकांच्या सोबत एका विचाराचा मांडला पाहिजे. निवड जागा जिंकणं हे महत्त्वाचं असलं ते कशासाठी जागा, पर्याय कसा, कोणत्या आधारावर, कोणत्या कार्यक्रमावर याचा विचार झाला नाही तर नंतर खूप मतभेद होतात. आणि म्हणून ते मतभेद टाळायचे असतील तर या गोष्टीची चर्चा आधीच व्हावी अशी त्यांची अपेक्षा होती. मला असं वाटतं की त्यांची अपेक्षा योग्य आहे आणि ते काहीतरी 9 तारखेला पुन्हा बसणार आहे. आता साधारणतः त्यांची चर्चा आणि जागांच्या बद्दलचं साधारणतः धोरण हे 9-10 तारखेला संपुष्टात येईल असं दिसतंय. राज्यात सकारात्मक घडत असल्या काही गोष्टी आघाडीच्या दृष्टिकोनातून तरी इंडिया आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ममता बॅनर्जी बाहेर पडल्या किंवा केजरीवालांविषयी अजून असं निश्चित असं काही धोरण नाही तर काही परिणाम करणार ठरू शकतं का?
इत्यादींनी हे जाहीर केलं की निवडणुकीच्या नंतर आम्ही आघाडीमध्ये आहोत. आज त्यांच्या राज्यामध्ये काही राजकीय पक्षांच्यात आणि त्यांच्यात अंतर आहे. मागच्या निवडणुकीमध्ये ते एकमेकाच्या विरुद्ध अतिशय आक्रमकपणाने लढले आणि त्यांना असं वाटतं की निवडणुका होऊन द्याव्यात, निवडणुकीच्या नंतर एकत्र पर्याय देण्याच्यासाठी बसावं आणि लोकांना हे कन्व्हिन्स करावं कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपचा पराभव करण्याच्यासाठी जे करावं लागेल ती करण्याची आमची तयारी आहे. ही भूमिका त्यांनी घेतली आणि ती स्पष्ट आहे. नितीश कुमारची भूमिका वेगळी आहे. नितीश कुमारने NDAच्या बरोबर जायचाच निकाल घेतला. खरं सांगायचं म्हणजे इंडियाची ही बैठक त्यांनी पुढाकार घेऊन पाटण्याला घेतली. मी स्वतः त्या बैठकीला हजर होतो आणि ते अतिशय आक्रमकपणानं एकत्र राहून भाजपच्या विरुद्ध पर्याय द्यायला पाहिजे हे सांगत होते. पण एकदम एक्स्ट्रीम दुसरा डिसिजन त्यांनी घेतला. आता हा विचार आहे हे मी सांगू शकत नाही, पण ते घडलं ते काही चांगलं नाही. आणि माहिती जी आमची बिहारमध्ये लोकांना सुद्धा ते आवडलेलं नाही. त्याची परिणाम उद्याच्या निवडणुकीत दिसते. सातत्याने केंद्रीय यंत्रणांबद्दल बोललं जातं की झारखंडचे जे मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन त्यांच्यावरती अटकेची कारवाई करण्यात आली. राज्यामध्ये सुद्धा रोहित पवारांची केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी केली जाते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कारवाया जास्त प्रमाणावरती वाढली असं वाटतंय का? सर दिसेल ना असं आहे की सोरेनच्या संबंधीचं जे काही धोरण असेल, एक आदिवासींची लोकसंख्या अधिक असलेलं राज्य आणि आदिवासी नेता त्याच्या संबंधीची ही वागणूक. दिल्लीमध्ये केजरीवालचं प्रशासन हे चांगलं प्रशासन आहे याची चर्चा होती. त्यांनी जी काही धोरणं राबवली ती बघायला दिल्लीच्या बाहेरचे राज्याचे जाणकार राज्यकर्ते सुद्धा येतात. असं असताना त्यांच्याच मंत्रिमंडळाचे सरकारी हे अटक करून आत टाकलेले आहे. त्यांच्या ॲक्शन त्या ठिकाणी घेतले आहे. सत्तेचा गैरवापर होतो पण त्याला काही मर्यादा असतात. आज ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होत आहेत याला मर्यादा राहिलेली नाहीत. शेवटी सामान्य जनतेच्या समोर आणि हा जो सत्तेचा गैरवापर आहे त्याच्या विरुद्ध ते दंडवत तयार करावा. राज्यामध्ये दौरे वाढले, त्याच्या आधी सोलापूरला येऊन गेले, त्याच्या आधी मुंबईला येऊन गेले. एकूण राज्यामध्ये येत्या निवडणुकीत आपल्याला फारसं यश मिळणार नाही असं गृहीत धरून त्यांचे दौरे वाढलेत असं बोल. तुमचं साधारणपणे निरीक्षण काय? असं दिसतंय कारण एकदा दोनदा तीनदा ते मध्यंतरी घेऊन गेले. आता सातारला येतात, आणखीन कुठेच येतात, यवतमाळला येतात. चांगली गोष्ट आहे. रस्त्याच्या संबंधीची त्यांची आस्था दिवसेंदिवस वाढते. माझं म्हणणं फक्त एकच आहे की जसं गुजरातला कुठल्याही गोष्टी देण्याच्यासाठी गुजरात त्यांचं असतं तसं इथं आल्यानंतर महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा काही देण्याच्यासाठी गुजरात त्यांनी या दौऱ्यात दाखवलं तर मराठी जनतेला आनंद आहे. साहेब, राज्यसभेच्या 4 जागांसाठी आता निवडणूक होती. महाविकास आघाडीमध्ये आमदारांचं संख्याबळ घटलेलं आहे असं सध्या तरी दिसतंय. राज्यसभेच्या 4थ्या जागेवरती सुद्धा भाजप उमेदवार उतरवण्याच्या तयारीमध्ये आहे. तुम्ही राज्यसभेची निवडणूक जी आहे म्हणजे महाविकास आघाडी एकत्रित 4थ्या जागेसाठी निवडणूक लढवणार आहे का किंवा तशा पद्धतीची तुमची तयारी आहे? आमच्याकडे जागा लढवायला संख्याच नाही. संख्या उमेदवार उतरवण्याच्या तयारीमध्ये आहे. तुम्ही राज्यसभेची निवडणूक जी आहे म्हणजे महाविकास आघाडी एकत्रित 4थ्या जागेसाठी निवडणूक लढवणार आहे का किंवा तशा पद्धतीची तुमची तयारी आहे? आमच्याकडे जागा लढवायला संख्याच नाही. संख्या
विरोधी पक्षात काँग्रेसकडे आहे आणि काँग्रेसची संख्या होऊन राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव आणि डावे पक्ष या सगळ्यांची एकत्रित संख्या घेऊन ते जे काँग्रेसचे 40 आहेत ते आणखी आम्ही 60 किंवा 20पर्यंत वाढवू शकतो आणि काँग्रेसची सीट आम्ही स्टेबल करू शकतो. याच्यापेक्षा अधिक जागा लढवण्याचा नंबर आमच्याकडे नाही आणि नंबर नसताना उगीचच आम्ही काही प्रयत्न करणार नाही. रोहित पवारांना चौकशीला बोलवलं त्यावेळी तुम्ही स्वतः सुप्रियाताई अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं कार्यालयामध्ये ठाण मांडून होतात. आता त्याकडे देखील त्याच्यावर देखील टीका झाली आहे आणि अशा गोष्टींचा इव्हेंट केला जातोय. टीका असं आहे की तुमच्या कुटुंबाचं कोणाला नेलं धरून तर त्याची काळजी करणं काही चुकीचं, हा काही इव्हेंट आहे. हे करणं, अशा पद्धतीनं सत्तेचा गैरवापर करणं, खरं हेच रोज अतिशय वाईट आहे. सर फक्त एक विषय हिंदी में ले लीजिए. कर्पूरी ठाकुर को पहले भारत रत्न और आज एल.के. आडवाणी को भारत रत्न केंद्र सरकार ने जाहिर किया है. आप कैसे देखते हैं, क्या आपकी प्रतिक्रिया है? एक कर्पूरी जी पूरी जिंदगी उनकी समाज के छोटे तबके के लोगों की हितों की रक्षा करने में गई थी. मैंने ये कहा कि 1978 में जब वह मुख्यमंत्री थे तो महाराष्ट्र के मुख्यमंत्री की जिम्मेदारी मेरे साथ थी और कई बार ऑल इंडिया लेवल जब चीफ मिनिस्टर की कॉन्फ्रेंस होती थी तो हमें मिलने का मौका मिलता था. और मैंने कई मीटिंग में ये देखा कि समाज का छोटा तबका है, इनके हितों की रक्षा करने के लिए कर्पूरी जी बड़े आग्रह से हमेशा इनिशिएटिव लेते थे. पूरी ज़िंदगी उन्होंने अच्छी तरह से साफ सुथरी जीवन रखाकर की. एक देश का बहुत बड़ा नेता आज हमें नहीं थे, मगर एक बात अच्छी है कि वो जाने के बाद उनको एक सम्मान करने की आवश्यकता थी और देशी लोगों की मांग थी. इसका स्वीकार भारत सरकार ने किया, ये अच्छी बात है. आडवाणी जी को आज जाहिर किया. वही स्थिति है. आडवाणी जी भी उनकी राजनीतिक विचारधारा ये हम इनसे सहमत हो नहीं सकते, मगर व्यक्तिगत जीवन में एक साफ सुथरी जीवन उन्होंने राजनीति की. वो संसद में एक अच्छे सदस्य थे और भारत सरकार में एक अच्छे मंत्री थे और उन्हें ये जो सम्मान दिया मुझे लगता है कि ये सम्मान उचित है. साहेब संदर्भामध्ये सध्या राज्यामध्ये चर्चा सुरू आहे. मनोज जरांगे यांची मागणी मान्य केली असं सरकारनं सांगितलं, मात्र तेच मनोज जरांगे असं म्हणतात की मी 10 तारखेपासून परत आम्हाला उपोषणावर बसणार आहे. दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ असं म्हणतात की मराठ्यांचा समावेश जो आहे तो ओबीसीमध्ये होऊ शकत नाही. पक्षामध्ये छगन भुजबळ एकटे पडले असं एक चित्र दिसतंय. छगन भुजबळची भूमिका मांडतात किंवा राज्य सरकार ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करते का किंवा असं छगन भुजबळ एकटे पडले का काय हा त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा निर्णय. त्याचा निर्णय मला घ्यायचं काही कारण नाही. त्यांच्या पक्षाने ठरवावं, त्यांनी त्या संबंधीचं ठरवावं. तुम्ही जे सांगताय की आरक्षणाच्या बद्दलचं धोरण जाहीर केलं त्यानंतर पुन्हा उपोषणाचा विचार त्या ठिकाणी मांडला जातो, त्याच्या खोलात मी काही गेलो नाही. पण माझ्या वाचण्यात असं आलेलं आहे की मुस्लिम धनगर आणि काही कम्युनिटी त्यांनासुद्धा आरक्षण मिळावं असा एक महत्त्वाचा दिसतो आणि त्याबद्दलचा तो आग्रह असावा असं साधारणतः प्रायमफेसी दिसतं. साहेब, मांजरी एका अल्पवयीन मुलीवर 2 लोकांनी बलात्कार केला. अजूनही आपल्याकडे अशा घटना घडतायत. याबाबत कायदा सुव्यवस्था किंवा आपले जे लॉज आहेत ते आणखीन स्ट्रिक्ट व्हायला हवेत असं वाटतंय का? आणि याच्यावर जी कारवाई जी केली जाते ती अजून पटकन त्वरित व्हायला हवी असं वाटतं. अशा गोष्टी होतात तिथं दुसऱ्याची ॲक्शन घेणं हाच पर्याय आणि त्या ॲक्शन सरकारने घेतल्या पाहिजे.
सरकार कुणाचंही असो, या पद्धतीनं बालिका, मुली, भगिनी यांची स्थिती या राज्यात जर होत असेल तर ती महाराष्ट्राची विविधच आहे. आणि कुठलाही राज्यकर्ता असेल तर या गोष्टीकडं त्यांनी राजकीय दृष्टीने बघू नये. अतिशय कठोर प्रशासक आपण आहोत याची प्रचिती आहे. वेळप्रसंगी लोकसभा आणि विधानसभा एकाच वेळी होण्याची काही शक्यता वाटते तुम्हाला? काही कारण वाटत नाही, कारण अजून 7-8 महिने. हेमंत सोरेन को जेल भेजा गया. अब दिल्ली के मुख्यमंत्री के दरवाजे के बाहर एजेंसीज खड़ी हैं, सम्मन भेजे जा रहे हैं. आप हमेशा कहते रहे हैं कि सत्ता के जरिए जो एजेंसीज का दुरुपयोग हो रहा है वो लगातार जारी है. इसका मैंने जवाब दिया. हिंदी में से है वो करना है हिंदी. हाँ, तो बताया मैंने. ये बात ऐसी है कि जगह जगह पर अपने अधिकार का गैर इस्तेमाल ये भारतीय जनता पार्टी की नीति है. आज केजरीवाल का परफॉर्मेंस अच्छा है ऐसे सब लोग दिल्ली में बोलते, और दिल्ली के बाहर के राज्य के कुछ मंत्री भी वहाँ की गवर्नमेंट ने जो कदम उठाया वो देखने के लिए जाते हैं. सूची गवर्नमेंट के खिलाफ, इनके मिनिस्टर के खिलाफ, उनके सांसदों के खिलाफ इतनी सख्त एक्शन लेकर उनको जेल में डालना, उनको अपनी राय रखने का मौका नहीं दिया. पार्लियामेंट का सेशन चालू है, वहाँ जाने की इजाज़त नहीं देनी, ये कौन सी नीति? इससे बात ये साजिश होती है कि चाहे दिल्ली हो या चाहे सोरेन का इशू हो, अपने अधिकारों का गैर इस्तेमाल करके हम राज चलाएंगे. यही मोदी सरकार आज देश के सामने रखना चाहती है, और हम सब लोग इसके टोटली खिलाफ हैं.